आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, ज्या अभिनेत्रीचं एक गाणं जे आपल्या बालपणापासून आपल्याबरोबर आहे. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही. या गाण्यातून आपण लहानाचे म्हणजे माझ्यासारखी अनेक मंडळी लहानाची मोठी झाली. तर ते गाणं ज्यांच्यावरती चित्रित झालं होतं, त्या आशाताई काळे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. कोल्हापूर म्हणजेच कलापूर या जिल्ह्यामधलं गडहिंग्लज या ठिकाणी रामकृष्ण उर्फ रावसाहेब दत्तात्रय काळे हे वन खात्यामध्ये नोकरीला असणारे गृहस्थ होते. आता त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचं नाव आहे विमल काळे. आणि या पती पत्नींचा संसार सुरू होता आणि यांना पहिला मुलगा झाला. त्यानंतर त्यांना दुसरी मुलगी झाली. आता या मुलीची जन्मतिथी विचित्र होती. एकतर ती शनिवारी जन्माला आली होती आणि त्याच्यातच त्या दिवशी अमावास्या होती. तारीख आहे 23 नोव्हेंबर 1948. आता या दिवशी आशा यांचा जन्म झालेला म्हणजे दुसऱ्या मुलीचा जन्म झालेला होता आणि यानंतर या परिवारामध्ये अजून एक बाळाचा जन्म झाला होता. अशा प्रकारे 3 भावंडामध्ये आशा या दुसऱ्या होत्या. वडील सरकारी नोकर होते आणि त्यांना ज्योतिष जे आहे ज्योतिषशास्त्र त्याचं सुद्धा थोडंफार ज्ञान होतं. तर त्यांनी आशा यांची कुंडली काढली होती आणि लहानपणी सांगितलं होतं की ही मुलगी मोठेपणी मोठा कलाकार होणार आहे. पण त्यांची त्या काळातली स्थिती पाहता कोणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही. पण नशिबामध्ये जे आहे ते घडणारच होतं आणि ते त्या पद्धतीनं घडलेलं होतं. तर वडिलांनी आता वडील जे होते सरकारी कामामध्ये असल्यामुळे त्यांना सतत इकडं तिकडं त्यांच्या बदल्या व्हायच्या आणि त्याच्यामुळे मग विंचवाचं बिऱ्हाड जसं पाठीवरती असतं त्या पद्धतीनं मग यांचं बिऱ्हाड कधी रत्नागिरीला, कधी पालीला, कधी भोरला, कधी पुण्याला, कधी कोल्हापूरला अशा पद्धतीनं त्यांच्या बदल्या होत होत्या आणि त्या परिवाराबरोबर ही सगळी मंडळी जात होती किंवा त्यांच्या नोकरीप्रमाणे यांना फिरायला लागायचं. आणि याच सगळ्या ह्याच्यामध्ये आशाताई यांचं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांनी कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी हे शिक्षण कसं बसं पूर्ण केलं. पण लहानपणापासून आशाताई यांना अभिनेत्री व्हायचं नव्हतं, त्यांना नृत्यांगना व्हायचं होतं, डान्सर व्हायचं होतं. आणि छोट्या आशाला नृत्याची प्रचंड आवड होती आणि त्याच्यामुळेच लहानपणी नृत्यगुरू बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे भरतनाट्यम, कथ्थक वगैरे याचे धडे घेतलेले होते. पण त्यांना महाविद्यालयामधलं शिक्षण घेता आलं नव्हतं आणि कथ्थकचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इतके त्याच्यामध्ये निपुण झाल्या की त्या स्वतःच्या नृत्याचे कार्यक्रम करायला लागल्या होत्या आणि अगदी लहान वयापासूनच त्यांनी नृत्यांगना म्हणून स्वतः नाव कमवलेलं होतं, नाव मिळवलेलं होतं. आता त्या काळामध्ये अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार यांचा कलासंघ हा एक हे अशा पद्धतीची एक नाट्यकला संस्था होती. आता या माध्यमातून त्यांचे अनेक कार्यक्रम केले जायचे. आता आप्पासाहेब इनामदार आणि आशा काळे हे नातेवाईक होते आणि त्याच्यामुळे आशा यांना अगदी बालपणापासूनच एक व्यासपीठ मिळालेलं होतं, एक रंगमंच मिळालेला होता. आता या काळामध्ये आशाताई यांच्या नृत्याचे कार्यक्रम पण चालू होते. याच सुमारास 1965च्या आसपास भारत आणि चीन यांचं युद्ध चाललेलं होतं आणि त्या युद्धासाठी देशाच्या संरक्षण निधीला मदत व्हावी यासाठी व्ही शांताराम आणि बाबूराव पेंढारकर यांनी शिवसंभव या नाटकाची निर्मिती केली होती. आणि या नाटकामध्ये निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगामध्ये नर्तकीच्या भूमिकेसाठी त्यांना एका मुलीची गरज होती, आवश्यकता होती. आता त्यावेळेस मग यांनी त्यांच्या मुलीला म्हणजे आशाताई यांचे वडील आणि भालजी पेंढारकर यांचा चांगला परिचय होता. आता पेंढारकर हे आशाताई यांच्या घरी आले आणि नाटकामध्ये तुमची मुलगी काम करेल का असं त्यांच्या वडिलांना विचारलं. आता एक चित्रपट तपस्वी अशा पद्धतीने जर विचारत असेल तर विचार करा कोण नाही म्हणेल काय. आशाताई यांना ही संधी मिळाली आणि आशा यांनी गायले म्हणजे आशा भोसले यांनी गायलेल्या गुलाबी आंखे हे तेरी या ठुमरीवरती यांनी नृत्य करायचं म्हणजे यांना नृत्य करायचं होतं. त्याच्यावरती आईवडिलांची परवानगी मिळाली आणि शिवसंभव या नाटकामध्ये त्यांनी हे नृत्य सादर केलं होतं आणि सगळ्यांची वाहवा मिळवलेली होती. आणि त्यावेळेस त्यांचं वय होतं फक्त 14 वर्षाचं. आता याच्यानंतर मग पुढं 15 ते 20 प्रयोग त्यांचे या नाटकाचे झालेले होते आणि या नाटकाच्या माध्यमातून आशाताई यांना मायानगरीचे दरवाजे जे आहेत ते उघडलेले होते. आता भालजी पेंढारकर यांनी नाट्यमंदिर या संस्थेच्या सीमेवरून परत जा या नाटकामध्ये नायिका म्हणून आशाताई काळे यांना घेतलेलं होतं आणि याचे दिग्दर्शक होते आत्माराम भेंडे.
त्यानंतर पुढं बाळ कोल्हटकर यांचे वाहतो ही दुर्वाची जुडी हे जे नाटक आहे त्याच्यामध्ये पण आशाताईंनी काम केलं होतं आणि या नाटकामधूनच आशाताई यांना ताई अशा पद्धतीची ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर महाराणी पद्मिनी, बेईमान, विषवृक्षाची छाया, गुंतता हृदय हे अशा अनेक नाटकामधून त्यांनी प्रमुख भूमिका केलेल्या होत्या, साकारलेल्या होत्या. अशा पद्धतीनं मराठी रंगभूमीवरती आशाताई यांची वाटचाल सुरू होती. आता भालजी पेंढारकर यांनी आशाताईंना तांबडी माती हा 1969 रोजी आलेला स्वतःचा चित्रपट होता. त्या चित्रपटामध्ये सर्वप्रथम नायिकेची भूमिका दिली आणि याच्यातून आशाताईंनी स्वतःला म्हणजे त्यांची जी जबरदस्त छाप आहे ती त्या चित्रपटातनं पाडली. आणि त्याच्यानंतर गनिमी कावा, घरगंगेच्या काठी, कैवारी, हा खेळ सावल्यांचा, सासूरवाशीन, थोरली जाऊ, ज्योतिबाचा निवस, बाळा गाऊ कशी अंगाई, कुलस्वामिनी अंबाबाई, चांदणी शिंपित जाशी, माहेरची माणसं, सतीची पुण्याई, सतीचं वाण, चुडा तुझा सावित्रीचा, पुत्रवती अशा पद्धतीचे चित्रपट त्यांनी केले आणि ते चित्रपट प्रचंड गाजलेले होते. आणि आशाताई यांची या चित्रपटांमुळे सोज्वळ, सासूरवाशीन, बिचारी, आबलानारी अशा पद्धतीची प्रतिमा तयार झाली होती. आता कलाकाराला जेव्हा एखादी प्रतिमा तयार होते त्यावेळेस त्या कलाकाराला त्याचा फायदा पण होतो आणि त्याचं नुकसान पण होतं आणि त्यामुळे या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न आशाताईंनी केला होता. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचा हा खेळ सावल्यांचा हा 1976 साली आलेला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट आशाताई काळे यांनी घातलेली होती, पण तरीही त्या सोज्वळतेची चौकट जी आहे ती त्यांनी मोडली नाही किंवा मोडू शकल्या नाहीत. आणि आशाताईंचं निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे गाणं किती लोकप्रिय आहे हे सांगायची गरज नाही. 1977 पासून आजपर्यंत प्रत्येक लहान बाळाला हे गाणं ऐकवलं जातं आणि या गाण्यामुळे आशा काळे हे नाव घराघरापर्यंत आणि मुलामुलापर्यंत, बाळाबाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आता मधुसूदन कालेलकर यांच्या रचना असलेलं आणि सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं गायलेलं आहे. आणि आशाताई यांनी सुमारे 50पेक्षा जास्त चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका केलेली आहे. आता रंगभूमीवरती वाहतो ही दुर्वाची जुडी या नाटकाचे आशाताईंनी जवळजवळ 900 प्रयोग केले होते. आणि गुंतता हृदय हे या नाटकामध्ये त्यांच्याबरोबरती डॉक्टर काशीनाथ घाणेकर पण होते आणि हे नाटकसुद्धा प्रचंड गाजलेलं होतं. त्याचबरोबर ते आशाताईंनी हसत हसत फसवूनी या नाटकामध्ये कॉमेडी भूमिका केली होती आणि ते सुद्धा ते गाजलेलं होतं. आता आशाताईंची इतर नाटकं बघा, त्याच्यामध्ये एक रूप अनेक रंग, एखादी तरी स्मितरेषा, गहिरे रंग, घर श्रीमंताचं, देवदिना घरी धावला, नलदमयंती, पाऊल खुना, फक्त एकच कारण, बेईमान, मुंबईची माणसं, लहानपण देगा देवा, वर्षाव, वाऱ्यात मिसळले पाणी, वेगळं व्हायचंय मला, साटलोट, सीमेवरून परत जा, संगीत सौभद्र, घर श्रीमंताचं अशा पद्धतीचे नाटकं. मालिकांचा जर विचार केला तर महाराणी पद्मिनी, इंद्रधनू अशा पद्धतीच्या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर हा सगळा आशाताईंचा फिल्मी प्रवास जो आहे तो चालू होता. याच काळामध्ये आशाताई यांचं लग्न माधव पांडुरंग नाईक यांच्याबरोबर ती झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं नाव बदललं गौरी माधव नाईक. मात्र त्यांची ओळख आशा काळे म्हणूनच राहिलेली होती. आशाताई काळे यांचे पती माधव पांडुरंग नाईक हे मराठी चित्रपट, लघुपट आणि समाज प्रबोधनात्मक माहितीपटाचे निर्माते होते आणि त्यानंतर त्यांनी राजा दिनकर केळकर संग्रहालयावरती एक लघुपट बनवला होता. त्याला शासनाचा पुरस्कार मिळालेला होता आणि AO एजन्सीमार्फत त्यांनी अनेक चित्रपटांचं वितरण केलेलं होतं. आणि 18 सप्टेंबर 2013 रोजी त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांना जोशी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि वृद्धापकाळानं माधव नाईक यांचं निधन झालेलं होतं 2013 साली. तर अशा पद्धतीनं आशाताईंचं वैयक्तिक जीवन होतं आणि त्यांचा फिल्मी जीवनाचा जर विचार केला तर त्यांच्या कारकिर्दीला सलाम म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो त्यांना प्राप्त झालेला होता. त्याचबरोबर ती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सुद्धा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला होता आणि यासारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. 2015 या वर्षी आशा काळेंच्या अभिनयाला म्हणजे त्यांच्या कारकिर्दीला जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झाली होती. 2008 साली गोव्यामध्ये झालेलं 6वे गोमंतक महिला साहित्य संमेलन जे आहे त्याचं उद्घाटन आशाताईंच्या हस्ते झालेलं होतं. आशाताई या एक यशस्वी आणि समाधानी अशा अभिनेत्री आहेत आणि सध्या त्या या क्षेत्रापासून दूर आहेत. भारती विद्यापीठाच्या संचालक मंडळावरती त्या काम करतायत. वृद्धाश्रम, मूकबधीर, मतिमंद या सर्वांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचं काम त्या करतायत आणि त्यांना वाचनाचीही प्रचंड आवड आहे आणि
त्यांना म्हणजे ते पुस्तक वाचतात, त्याच्यानंतर त्यांच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करत राहतात. आता आपल्या या नाट्य चित्रपट प्रवासामध्ये बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, बाळ कोल्हटकर, आत्माराम भेंडे, नंदकुमार रावते, वसंत कानेटकर, पुरुषोत्तम धारवेकर, राजदत्त, शना नवरे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, वसंतराव जोगळेकर, विजया मेहता, सुलोचना दिदी या मान्यवरांचा सहवास आणि मार्गदर्शक म्हणजे त्यांचं मार्गदर्शन वगैरे मिळालं आणि या सगळ्याचा आशाताई अजूनही उल्लेख करतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगतात. आशाताई यांचे जर आईवडिलांचा विचार केला तर खरंच आईवडील असावेत तर असे असावेत. कारण आपण बघितलं की आशाताई यांचा जन्म अमावस्येला झाला होता, शनिवारी झाला होता, पण या गोष्टीला सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी शुभशकून मानलेलं होतं आणि अमावस्येची पोर सर्वाहुनी थोर असं ते तिला म्हणायचे. हा विचार जर प्रत्येक आईबापांनी जर केला आणि प्रत्येक आईबापांनी जर समजून घेतला तर किती अनर्थ टळू शकतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे आईवडील मिळणं हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आता आशाताई ज्यावेळेस लहान होत्या म्हणजे लहानपणी त्या लहानच होत्या तर संध्याकाळच्या वेळी घरी आल्यानंतर दिवे लागणीच्या वेळी त्यांच्या घरातील सगळ्या भावंडांना त्यांची आई रामरक्षा आणि व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते स्तोत्र म्हणायला सांगायचे. आता ते स्तोत्र आशाताईंनी जर तोंडातल्या तोंडात म्हटलं किंवा पुटपुटत म्हटलं किंवा घाई गडबडीत म्हटलं, अगं मोठ्यानं म्हण, स्पष्ट उच्चार कर असं ती सांगायची. आता त्यावेळेस आईच्या त्या ओरडण्याचा आशाताईंना प्रचंड फायदा झाला होता, कारण त्यामुळे त्यांचे उच्चार जे आहेत ते स्पष्ट झालेले होते. आता आशाताई ज्या आहेत त्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आहेत, अत्यंत समाधानी आनंदी जीवन त्या जगतायत. पण किती जरी माणूस आनंदी असला, समाधानी असला, तरी पण त्यांना एक खंत आहे की त्यांचे आईवडील, त्यांचे भाऊ अनिल, त्यांचे पती माधवराव अशी जीवभावाची माणसं मात्र आज त्यांच्याबरोबर ती नाही आहेत. तर अशा पद्धतीचा आहे आशाताई यांचा जीवन प्रवास. आता त्यांच्याबद्दल अजून काही माहिती असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा. आणि अशा आशाताईंना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य प्राप्त हो हीच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.